आजोबा, शोना आंटीच्या पोटात काय आहे? तुझ्या शोना आंटीच्या पोटात एक छोटंसं बाळ आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? मला तुझ्या मम्मीने सांगितलं. आपल्या लग्नाआधी तुम्ही किती हसतमुख आणि रोमॅन्टिक होतात. मी आजही तेवढाच रोमॅन्टिक आहे. त्याचं काय ना, तुला वेळ मिळत नाही म्हणून तुझ्या लक्षातच येत नाही की मी किती रोमॅन्टिक आहे ते. टीना, इतकेही उपकार करू नकोस की मी गुदमरेन. उपकार? तुझ्या हातून चूक झालेली असतानाही मी तुला घरी घेऊन जायला आले, हेही तुला उपकार वाटतात ताई? ए बदमाश, तू हे काय करतोयस? चिनी, तू? मी ना पोटातल्या छोट्या बाळाशी बोलत होते. जिनी, जिनी कुठे आहेस तू? जिनी, अगं बाळा, कुठे गेली होतीस तू? आजोबा, तुम्ही खरं बोलला होतात. शोना आंटीच्या पोटात एक बाळ आहे. अच्छा. आजोबा, जेव्हा मी त्याला हात लावला तेव्हा त्याने मला लाथ मारली. आजोबा, तो खूपच आगाऊ आहे. अच्छा, पुढे काय झालं? मग जेव्हा मी शोना आंटीच्या पोटाला माझा कान लावला तेव्हा मला त्या बाळाचा आवाज ऐकू आला. अच्छा, बरं, काय म्हणत होतं बाळ? ते तर मला काही कळलंच नाही, पण असं वाटतंय की लवकरच आमची मैत्री होणार आहे. मी त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या आणि ते बाळ काही ना काहीतरी बोलत होतं. बहुतेक ते काहीतरी मागत होतं किंवा मग त्याला माझ्याशी खेळायचं असेल. आजोबा, मला एक गोष्ट सांगा, हे बाळ शोना आंटीच्या पोटात का राहतं? ते काय आहे ना की शोना आंटीच्या पोटामध्ये त्या बाळाचं घर आहे. ज्याप्रमाणे तू आपल्या घरात इथे राहतेस ना, तसंच ते बाळ त्याच्या घरात म्हणजे शोना आंटीच्या पोटात राहतं. अच्छा, पण मग आजोबा, शोना आंटीच्या पोटातून ते बाळ बाहेर कसं येणार? म्हणजे त्यासाठी शोना आंटीचं पोट कापावं लागेल का? हे हा बल्ब बघतेस ना तू? हो. ह्यातून प्रकाश बाहेर येतो ना, त्यासाठी आपल्याला बल्ब कापावा लागतो का? नाही. शोना आंटीच्या पोटातून तिचं बाळ आपोआप बाहेर येईल, समजलं? आता समजलं मला की ते बाळ प्रकाशासारखं आहे. हो. जेव्हा ते शोना आंटीच्या पोटातून बाहेर येईल तेव्हा ना अख्ख्या घरात उजेड येईल. मग आजोबा, मी त्याच्या बरोबर खेळेन आणि आम्ही दोघं रोज एकत्र शाळेत जाऊ. अरे हो, तुला सकाळी शाळेतही जायचंय ना? मला देखील खूप झोप येते. चल चल, खूप उशीर झालाय आता, चल आपण झोपूया. गुड नाईट आजोबा, तुम्हाला झोप येते तर आपण झोपूया. अच्छा, चल. हे घे. आता झोप कशी काय येईल? जर धूसर झालेल्या स्वप्नांना नव्याने जाग येत असेल आणि कोणी दबक्या पावलांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असेल तर कोणाला कशी बरं झोप येईल?
हट्टी आहेस तू, खूप हट्टी आहेस तू. खरं सांगायचं तर मला तू नको होतास. तुला समजवण्याचा मी लाख प्रयत्न केला, पण शेवटी तू माझं मन वळवलंसच. तू मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीस आणि मला स्वतःवर प्रेम करायला भाग पाडलंस. हट्टी आहेस तू, खूप हट्टी आहेस तू. ठाऊक आहे, मी जिनीमुळे तुझ्यावर आणखी जास्त प्रेम करू लागले. हे कसे ऋणानुबंध जुळले जिनीशी तुझे, कोणास ठाऊक. जिनीनेच मला सांगितलं की तू खूप गोड आहेस, खूप खूप गोड आहेस तू. आणि आता मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागले. एवढं की मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, मुळीच नाही. आत्तापर्यंत मला तुझं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी भाग पाडलं जात होतं, पण आता मला ही जाणीव झाली की तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस ज्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही. परमेश्वरा, प्लीज या निर्णयात मला साथ दे, प्लीज. गुड मॉर्निंग कर्नल चंद्र. गुड मॉर्निंग. आपण कोण? मी ऐकलं होतं की आर्मी ऑफिसर्सची स्मरणशक्ती खूप चांगली असते, पण तुमचं तसं दिसत नाहीये. अहो, आर्मी ऑफिसर असो किंवा सामान्य माणूस, ह्या वयात प्रत्येक जणच विसरू लागतो. पण आपण कोण आहात? माझे नाव खुशी आहे आणि मी डॉक्टर दिव्याची चांगली मैत्रीण आहे. दिव्याच्या वडिलांच्या घरी मी तुम्हाला भेटले होते. आय सी. हाय, हाऊ आर यू? मला बघून असं आश्चर्य का वाटलं? नाही, मी ह्यामुळे आश्चर्यचकित झालो होतो कारण तू मला अंकल म्हणाली नाहीस. ओके, मग ठीक आहे, आता म्हणते. पण एका आर्मी ऑफिसरला अंकल म्हणून मला त्यांना डिग्रेड करायचं नव्हतं. इट्स ऑल राईट. पण जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी अंकल. अगं नाही, इट्स ऑल राईट. पण प्रत्येक सैनिकाला स्वतःचं टायटल खूप आवडत असतं. हो, मला माहितीये. माझे वडीलही एक आर्मी ऑफिसर आहेत. अच्छा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. बरं वाटलं तुला भेटून. थँक्यू अंकल. चल, बरं, तू काय करतेस? आय एम अ स्कॉलर इन सायकोलॉजी आणि मी आजकाल चाइल्ड बिहेवियर सब्जेक्टवर काम करते. अच्छा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि अंकल, तुम्ही काय करताय आजकाल? काही विशेष नाही, घरच्या भानगडींमध्ये गुरफटून गेलोय, त्यामुळे सगळा वेळ घरातच जातो. याचा अर्थ तुम्ही आराम करताय घरात. बरोबर आहे तुझं. या वयात माणूस आणखी काय करू शकतो, आणि फॅमिलीला देण्यासाठी हाच तर वेळ असतो ना. पण नेमक्या याच वयात अडचण अशी असते की तुमच्या फॅमिलीला तुम्हाला देण्यासाठी वेळच नसतो. एक मुलगा आहे, तो एवढा बिझी असतो की स्वतःच्या वडिलांशी बोलायला त्याच्याकडे वेळच नसतो. आणि दिव्याला तर तू ओळखतेसच, सबंध दिवस इकडून तिकडे धावत असते. अजून कोण कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये? माझी बायको आहे वंदना, आणि माझी नात आहे जिनी. तिच्यामुळेच तर घरात मन रमतं. खूप खोडकर आहे ती. आणि आमच्या घरात एक पाहुणी आली आहे, शोना. तू चाइल्ड बिहेवियरवर काम करतेस ना? हो. तुम्हाला काही माहिती हवी आहे का? हो. ती जी आमची पाहुणी आहे ना, शोना, ती प्रेग्नंट आहे. आमच्या जिनीला तिचा जरा जास्तच लळा आहे. दिवसभर तिच्या सोबत राहते. पण काळजी करण्यासारखी बाब ही आहे की जिनी सांगत होती की ती शोनाच्या पोटात वाढणाऱ्या बाळाशी गप्पा मारते, ज्या प्रकारे आपण गप्पा मारतोय. आणि ती हेही सांगते की बाळ तिच्याशी गप्पा मारतं. इंटरेस्टिंग. बहुतेक मला जिनीला भेटावंच लागेल. पण जिनी हे जे काही सांगतेय ते खरंच शक्य आहे का? म्हणजे ती त्या बाळाचा आवाज ऐकू शकते की हा तिचा केवळ भ्रम आहे? नाही अंकल, हा तिचा भ्रम नाहीये.
ऍक्च्युली जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूविषयी ओढ किंवा आकर्षण वाटू लागतं तेव्हा त्या वस्तूशी आपलं घट्ट नातं निर्माण होतं, एक अटॅचमेंट निर्माण होते आणि मग आपल्याला ती वस्तू सजीव भासू लागते. आणि शोनाच्या पोटात वाढणारं बाळ ते तर सजीवच आहे ना. आणि आता उरला जिनी आणि अनबॉर्न चाइल्डच्या गप्पा मारण्याचा प्रश्न. सो इट्स ऍब्सोल्युटली नॉर्मल बट इंटरेस्टिंग सिच्युएशन. शिवाय आपल्याला इतिहासातही खूप एक्झाम्पल्स आढळतात. अभिमन्यूला देखील चक्रव्यूहाचं ज्ञान गर्भातच मिळालं होतं ना. शिवाय मेडिकल सायन्सनेही आता हे मान्य केलंय की गर्भात वाढणारं मूल आपल्या सगळ्या फिलिंग्स आणि इमोशन्स समजू शकतं. कधी ये ना आमच्या घरी, माझ्या नातीलाही भेटशील. ऑफकोर्स अंकल. आता तर मलाही जिनीला भेटायची क्युरिओसिटी वाढलीये. बरं अंकल, आता मी निघते. आपण परत कधीतरी भेटूया. ओके, बाय बाय. टेक केअर. जिनी बाळा, तुझी तयारी झाली का? पप्पांना उशीर होतोय. जिनी, जिनी, चला पप्पा, मी तर तयारच आहे. लेट्स गो बेटा, वी आर गेटिंग लेट. कम ऑन. ऑल सेट फॉर स्कूल? पप्पा, मी 1 मिनिटात आले. हा बाळा, खूप उशीर होतोय. आता काय राहिलं? पप्पा प्लीज 1च मिनिट थांबा. अच्छा, कम ऑन, क्विक क्विक, लवकर. जिनी, लवकर प्लीज. ओह माय गॉड. जिनी, शोना आंटी. कसं माझं बछडा? जिनी बाळा, प्लीज. काय? जेव्हा हे बाळ तुझ्या पोटात गुदगुल्या करतं तेव्हा तुला जोरात हसू येतं. हो, खूप जोरात हसू येतं. आणि आजकाल तर हा जास्त सगाऊपणा करतोय. लहान मुलं तर आगाऊच असतात. तुला माहितीये शोना आंटी, आजोबा म्हणतात मुलं देवाचं रूप असतात. अच्छा. हो. डिस्गस्टिंग. तुम्ही काय झालं? मला आधी हे सांग की हे सगळं काय चाललंय? अहो, जरा हळू बोला. दिव्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे सगळं काय चाललंय? मला क्लिनिकला जायला उशीर होतोय आणि जिनी तिची शाळा मिस करून इथे ह्या शोनासोबत आरामात खेळतीये आणि तू विचारतेस की काय झालं? अहो, म्हणून काय झालं? तुम्ही एवढे का रागावताय? शोना आपल्या घरी पाहुणी म्हणून आलीये आणि जर जिनी आणि शोना दोघींमध्ये मैत्री झाली, त्या दोघी एकमेकींसोबत खेळल्या, तर असं काय होणार आहे हो? अच्छा, असं कोणतं संकट ओढवणार आहे? जिनी स्वतःची शाळा मिस करून ह्या मुलीसोबत बिनधास्तपणे खेळतीये आणि तुला त्याची काहीच पर्वा नाही. आणि शोनाला तर साधी एवढी अक्कल नाहीये की एका लहान मुलीशी काय बोलावं आणि काय बोलू नये. अँड फॉर हेवन्स सेक दिव्या, यू आर अ डॉक्टर. अशा गोष्टींचा लहान मुलांवर काय परिणाम होऊ शकतो हे तुला चांगल्या प्रकारे माहितीये. काय परिणाम होईल? हाच ना की जिनी थोड्या वेळासाठी खुश होईल, थोडा वेळ आणखीन खेळेल आणि थोडा वेळ बागडेल, बस. ह्यापेक्षा जास्त काय परिणाम होईल? किंवा मग शोना स्वतःचं दुःख विसरून आपल्या डिप्रेशन मधून बाहेर येईल. पण कुणास ठाऊक का तुम्हाला हे सगळं का सहन होत नाहीये? सहन दिव्या, सहन करतोय म्हणूनच तर तुझ्या सांगण्यावर मी शोनाला आपल्या नर्सिंग होम मध्ये ऍडमिट केलं होतं. पण तुझी समाजसेवेची हौस भागवण्यासाठी तू शोनाला आपल्या घरी घेऊन आलीस. पण याचा परिणाम जिनीवर होत चाललाय दिव्या. आणि बहुतेक तू हे विसरतेस की शोना आपल्या घरातली सदस्य नाहीये.
हो विशाल, मला हे चांगल्याच प्रकारे माहित आहे की शोना या घरातली सदस्य नाहीये, पण सध्या तिला खरंच आपल्या आधाराची आणि एका कुटुंबाची खूप गरज आहे. हो, पण तुझ्या या समाजसेवेच्या खोळापोटी मी माझ्या मुलीच्या आयुष्याशी तुला खेळू देणार नाही दिव्या. विशाल, जिनी फक्त तुमचीच नाही तर माझीही मुलगी आहे. तिच्या बऱ्या वाईटाची काळजी मलाही आहे. पण कुणास ठाऊक का जिनीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुम्हाला का पाहवत नाहीये? दिव्या, तुझ्याशी बोलून काहीच उपयोग नाहीये. तुला आज हा जो आनंद दिसतोय ना तिच्या चेहऱ्यावर, आणखी काही दिवस थांब. जिनीच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद तिला रडवेल. पण दिव्या, मी माझ्या मुलीसोबत असं अजिबात होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला, जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. तापत्या दुपारी जळता रस्ता, तापत्या दुपारी जळता रस्ता. हाय पुरता रंजलो गांजलो देवा, पुरता रंजलो गांजलो. दुःखाचा डोंगर भारी तुझ विना कोण तारी. विठ्ठला मज घे आश्रया. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला, जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. दिव्या, दिव्या बाळा. काय मम्मा? हा घे प्रसाद घे. आज नर्सिंग होमला जाताना विशालचा मूड काहीसा ठीक दिसत नव्हता. तो रागावलेला वाटत होता. तुम्हा दोघांचं काही भांडण तर नाही झालं ना? हो, ऍक्च्युली त्यांना शोना आणि जिनी एकत्र खेळतायत ते आवडलं नाहीये. पण का? त्यांना वाटतंय जिनी आणि शोना जास्त वेळ एकत्र राहिल्या तर जिनीच्या अभ्यासावर खूप परिणाम होईल. अगं मग बरोबरच बोलतोय तो. तुझ्या लक्षात येत नाहीये का, जेव्हापासून शोना या घरात आलीये तेव्हापासून जिनी तिलाच चिकटलेली असते. अगं जर आशाने आपल्या जिनीला बाहेरच्या माणसाचा इतका लळा लागला तर ती तिच्या कुटुंबापासून अभ्यासापासून दूर नाही का जाणार? हो, पण मम्मा, शोना देखील एक चांगली मुलगी आहे. ती जिनीला वाईट का म्हणून शिकवेल? शोना कशी मुलगी आहे हे मलाच नाही तर अख्ख्या जगाला चांगलंच ठाऊक आहे. फक्त तू डोळे बंद केल्याने सत्य बदलणार नाहीये. अगं ती जिनीला काही वाईट शिकवत नाहीये म्हणतेस, तर मग हे सगळं काय आहे? अगं आतापर्यंत ती जिनीशी फक्त खेळत होती, हसत होती, आणि आता बघ ती कशी तिला त्या ढोंगी बाबाकडे घेऊन गेलीये. आणि तू त्या शोनाला अशी कितीशी ओळखतेस? मला तर खूप भीती वाटते. तिने जिनीचं काही बरं वाईट केलं तर? नाही मम्मा, असं काहीही होणार नाहीये. तिने बाबांचा आवाज ऐकला असेल आणि म्हणून त्यांना भेटायला गेली असेल. शिवाय हे बाबा नेहमी इथे येत असतात. तुम्ही विनाकारण घाबरताय मम्मा. अगं घाबरू नको तर काय करू? आज विशाल सुद्धा किती रागावलेला होता. दिवसभर तो कामामुळे वैतागलेला असतो आणि संध्याकाळी थकून घरी येतो तर तेव्हाही तू शोनामध्ये बिझी असतेस.
मग अशा वेळी तो बिचारा करणार तरी काय? अशा परिस्थितीत त्याला तुझी खूप गरज आहे. तू क्लिनिक मध्ये जाऊन त्याचा वर्कलोड शेअर करायला हवा. पण शोना इथे घरी. तू शोनाची काळजी करू नकोस. अगं मी आहे ना. मी घरात शोनाची नीट काळजी घेईन. थँक्यू मम्मा. तुम्ही माझी किती मोठी काळजी दूर केलीत. अगं काही हरकत नाही. सध्या तू आपल्या नर्सिंग होम कडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे मम्मा, मी नक्की लक्ष देईन. ठीक आहे. आता बघा 10 कस्टमर्स आणलेत. तुम्हाला एवढंच करायचंय की या लेडीज बायकांचं चेकअप करून सांगायचंय की त्यांच्या पोटात मुलगा आहे की मुलगी. बस तुमचं काम संपलं. सर, बाहेर काही बायका आल्यात. त्यांना सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट करायचे आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? तुमचा तर ह्यासाठी विरोध होता ना. आणि तुम्हाला हेही आठवत असेलच की ह्याच कारणावरून तुम्ही मला सस्पेंडही केलं होतं. त्यावेळी तुझा नाईलाज झाला होता डॉक्टर पवित्रा. पण आता माझा नाईलाज आहे. जर एखाद्या माणसाला आधीपासूनच 3 किंवा 4 मुली असतील आणि त्याला हे जाणून घ्यायचं असेल की त्याला होणारं मूल मुलगी आहे की मुलगा, आणि ह्यासाठी जर मी त्याला मदत करत असेल तर ह्यात काय वाईट आहे? हा? आणि आज ही जी आपल्या देशाची लोकसंख्या वाढतीये ना, ती फक्त ह्यामुळेच. हे जे चेकअप केलं जात आहे ना, त्यात गुप्तता पाळावी लागते, कळलं का? जर पोलिसांना याचा जरा देखील वास लागला तर तुमचं पूर्ण कुटुंब सरळ जेलमध्ये जाईल.